हाय हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत ढेमशांची भाजी. तर आता उन्हाळा आहे आणि बाजारात छान असे सुंदर असे छोटे छोटे ढेमशे येतात. तर आज तुम्हाला अशी अख्ख्या ढेमशांची भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि इथे मी कुठल्याही वाटणाचा वापर केलेला नाही आहे किंवा खूप जास्त असा मसालासुद्धा मी इथे वापरलेला नाही आहे. तर इथे मी बघा छोटे छोटे असे निंबूच्या आकाराचे ढेमसे बाजारातून घेऊन आलेली आहे. अगदी एकदम मऊ म्हणजे असे कोवळे कोवळे आहेत ढेमसे, अजिबात त्याच्यात बिया वगैरे अजिबात नाही आहेत. तर अशा प्रकारेच आपल्याला इथे हे ढेमसे घेऊन यायचे आहेत. तर असे कापून घ्यायचे, याच्यात देठाचा जो भाग आहे तो कापून घ्यायचा आहे आपल्याला. आणि असे म्हणजे अख्खेच ठेवायचे, अजिबात फोडी वगैरे करायचे नाही आपल्याला. तर सगळे मी इथे कापून घेतले आहे, स्वच्छ धुवून घेतले सुरुवातीला. नंतर आता असे याला चिरा देऊन घेतलेले आहेत. तर आता एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला हे ढेमसे तळून घ्यायचे आहेत. तर तेल थोडंसं मी तळायला जास्त घातलं, नंतर मी थोडंसं काढून घेईल याच्यामधलं तेल. तर तळल्यामुळे काय होते, खूप छान अशी वेगळीच टेस्ट येते. आपण जेव्हा भाजी केव्हाही तळतो, कोणती भाजी अशी तर तळून केली तर खूप छान अशी टेस्ट येते. तर मी हे 2 बॅचमध्ये ढेमसे तळून घेतलेले आहेत अशा प्रकारे. तर भाजीसुद्धा लवकर होते आणि शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. तर आता दोन्ही बॅचमध्ये तळून झालेले आहे आणि तेलसुद्धा मी थोडं कमी केलेलं आहे. आणि हे 2-3 कांदे मी मोठे मोठे 3 कांदे बारीक चॉपरने असं बारीक बारीक कापून घेतले. चॉपरने कापल्यामुळे छान असे बारीक कापले जातात आणि कुठल्याही वाटण्याची आपल्याला गरज पडत नाही. तर हे कांदे चांगले होऊ द्यायचे, परतून घेतलेले आहे. नंतर याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. बाकी कुठलेच वाटण मी याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे अजिबात. आलं लसूण जिरा आणि धण्याची पेस्ट आहे ही फक्त. आणि आता इथे थोडासा मी माझ्याकडे जो सावजी गरम मसाला आहे तो घालत आहे. हा घरगुती मसाला आहे माझ्याकडला, तर तो घालत आहे. जर तुमच्याकडे कुठलाही मसाला असेल गरम तर तुम्ही टाकू शकता. तर आता तो सुद्धा टाकून घेतला आहे आणि परतून घेतलेला आहे, म्हणजे कच्चा मसाल्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे. आणि नंतर इथे हळद, तिखट आणि मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे. ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये जे तळलेले ढेमसे होते ते टाकून घ्यायचे आहे बघा. तर ढेमसे तळल्यामुळे भाजी जास्त शिजायला जास्त वेळ लागणार नाही. इकडून तिकडून परतून घ्यायचं याला असं. मसाल्यामध्ये आपण ढेमस्यामध्ये मसाला भरायची पण गरज नाही अजिबात. आपोआपच भाजीमध्ये मसाला जातो या शिजल्यानंतर. फक्त 5 मिनटामध्ये आता भाजी शिजून जाईल आपली. तर असं झाकून ठेवायचं आणि या ताटावर पाणी ठेवून द्यायचं आहे. ताटावर पाणी ठेवल्यामुळे काय होईल, वाफ जाईल खाली आणि भाजी लवकर शिजेल. तर 2 मिनटामध्ये मी फक्त 2 मिनटामध्येच ताट उघडून घेतला आणि आता हे सगळं पाणी जे आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर पाणी तुम्ही गरमही टाकू शकता किंवा मग थंड पाणी देखील टाकू शकता, कारण आता उन्हाळाच आहे. तर तुम्ही साधारण रूम टेम्परेचरवरचं पाणी टाकलं तरी चालते, पण ताटावर पाणी ठेवल्यामुळे चांगलं छान होते भाजी. तर आता मी दुसऱ्यांदा थोडंसं पाणी इथे टाकून घेतलेलं आहे थोडंसं. आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे, खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही करायचं आहे. तर थोडंसं पाणी मी ते घालून घेतलेलं आहे, अर्धा ग्लास. आणि याला चांगली 1-2 उकळ्या येऊ द्यायचे आहे, म्हणजे 5 मिनिट अजून शिजू द्यायची आहे, म्हणजे भाजी जी आपली पटकन तयार होईल. तर आता असं झाकून झाकताना काय करायचं, असं पूर्ण झाकण अजिबात झाकायचं नाही भाजी शिजवताना. कोणतीही भाजी असो, ताटाला नाही का तेल लागते असं, आणि मग म्हणजे तर्री आहे ती दिसत नाही, म्हणून अशा प्रकारे आपण झाकण असं अजिबात पूर्ण झाकायचं नाही. आणि आता भाजी शिजलेली आहे. मी आता फोडून वगैरे दाखवलं नाही, पण भाजी एकदम शिजली आहे, कारण तळल्यामुळेच आपली भाजी अर्धी शिजूनच गेली होती, म्हणजे ढेमसे जे आहे ते पूर्ण शिजून गेले होते. तर आता कोथिंबीरसुद्धा घालून घेतली आहे मस्त आणि बस 1 उकळी आली आहे. आणि आता मी इथे गॅस बंद करून देत आहे आणि बघा झाकून ठेवत आहे. आपली भाजी तयार झालेली आहे बघा, मस्त अशी तर्री झालेली आहे. कमीत कमी मसाल्यामध्ये खूप छान अशी तर्रीदार भाजी मी आज तुम्हाला इथे तयार करून दाखवली आहे, अगदी सोप्या पद्धतीने, जास्त तामझाम न करता. तर बघा मस्त अशी भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता, याचा आस्वाद घेऊ शकता आणि अशा प्रकारे ही भाजी तयार करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.